श्रेया जेनेवरचा आणि आज मी आलेली आहे तुली पार्कला. माझा फर्स्ट व्हिडिओ जो होता मी पुण्यामध्ये टाकलेला. आता मी शिफ्ट झाली आयर्लंड डब्लिनला आणि आता आम्ही आलेलो आहे आमच्या जवळच्या तुली पार्कला. तर खूप छान आहे, तर निसर्ग फार मस्त आहे आणि ते बघा मस्त आहे सगळं. ते खाली गार्डन आहे खेळायला. ही माझी मम्मा आहे. आता आमची वॉकिंग चाललेली आहे. मी संध्याकाळी आलो आहे. तिकडे जर तुम्हाला दिसत असेल, तिकडे माझे बाबा आणि माझी बहीण आहे छोटी. तर आता आम्ही खालीसुद्धा जाणार आहोत. आम्ही इथंच थोडे वेळ वॉकिंग करणार आहोत आणि नंतर आम्ही बहुतेक 2 पार्क आहेत. हा एक तुम्ही जो हा एक त्या साईडला एक स्लाईडचा पार्क आहे. तिथे फक्त स्लाईड्स आहेत खेळायला, 3 स्लाईड आहेत. तर आता आम्हाला येऊन इथे शिफ्ट होऊन 1 मंथ झालेलं आहे. तर माझी स्कूल ॲक्च्युली ऑगस्टमध्ये आहे, म्हणून मग मी विचार केला की थोडी ब्लॉगिंग करावी. तर आणि मी माझ्या चॅनलवर किती लाईक 4-5 इयर्स मी ब्लॉग नव्हता टाकला, म्हणून आज टाकते. तर आता बघू काय करायचं ते. आता आम्ही इथेच वॉकिंग करत आहोत. तिथे वरी हे असे स्टेअर्स आहेत वरी. इथे ॲक्च्युली आता समर चालू आहे आयर्लंडमध्ये आणि म्हणून सनसेट जो असतो तो उशिरा होतो. असं 9 वाजता होतो सनसेट. त्यामुळे आम्ही जेवण लवकरच करतो 7 वाजता. तर 7 वाजता जेवण करून आलो. इथे वरीसुद्धा मी गेलो होतो, आत्ता वॉकिंग करून आलो. आणि हे बघा, हे तुम्हाला दाखवते. इथे फार झाडी आहेत आणि कमाल मला ह्याची वाटते की इथे एक मच्छर नाही आहे आणि सापसुद्धा नाही आहे. ती स्नेक फ्री कंट्री आहे आणि फार चांगलं आहे हे. आणि इथे फार पक्षीसुद्धा दिसतात. आम्ही वेनसडेला बाहेर जाणार आहोत. त्या दिवशी पण मी करेल ब्लॉग. आम्हाला ते इथले जे फॉर्मॅलिटीज वगैरे आहेत ते भरायचे आहेत. मग त्याच्यासाठी एक ब्लॉग करणार आहे मी बाहेर गेल्यावर. कारण की मग तिथलं काम झाल्यावर आम्ही वॅक्स म्युझियमला जाणार आहोत. मग बहुतेक मी करेल त्या दिवशी. अजून तर इथेच वॉकिंग चालू आहे. कारण की मी त्या गार्डनमध्ये गेली तिथे छोट्या मुलांचं आहे, म्हणून मला काही करायला खास नाही आहे तिथे, म्हणून मी नाही गेली. तसं मी स्लाईडच्या पार्कला जाते ते करते. तर आता बघू. आम्ही असं तर 1 मंथ झालं आहे म्हणून आम्ही रोज येत असतो आणि त्या छान वाटतं. लाईक 10,000 स्टेप्स होऊन जातात वॉकिंगचे. तर बघू आता. आज तरी छान वेदर आहे, नाही तर पाऊस असतं. इथे दिवसभर पाऊस असतं. मी पार्क दाखवते आता. फर्स्ट हा साईडचा दाखवते मी, जो आता वरून दाखवला. वरून तसा व्ह्यू आहे त्याचा. अजून दाखवते. ही अशी एंट्री आहे इथून. तिकडेही घरं आहेत. आम्ही इकडे नाही आहे, आमचं त्या साईडला आहे. एक अपार्टमेंटमध्ये मी फ्लॅट घेतला आहे, इथे राहतो. हे असे झोके आणि सगळं वूडचं आहे. इथे घरं पण वूडचेच आहेत. आणि इथून खालीसुद्धा जे लहान मुलं असतात, फार लहान, त्यांच्यासाठी सुद्धा पार्क आहे. ते बघा, आपण खालीसुद्धा जाणार आहोत कारण की तिथेच माझे बाबा आणि माझी बहीण आहे. हे असं फुल असं ऑब्स्टॅकल आहेत खेळायला. तिथून पण फुल असे ऑब्स्टॅकल आहेत जायला. तर आता आपण खाली जाऊ. मी खाली चालली. खाली तर मी फक्त झोक्यावर असते, कारण की मला काहीच नाही खाली, कारण की खूप छोट्या मुलांचं आहे.
इथून असं खाली जायला असं एक इथून असं ते फुल खाली जातं, नाहीतर हे जे आहे इथून जाऊ शकता, नाहीतर तुम्ही हा एक अजून तसाच आहे वे वरून जायला, म्हणजे असं हे करत तिथून पण जाऊ शकता. इथं फार अशी सुंदर फुलं आहेत, खूप सुंदर आहेत फुलं बघा. आणि हे असं डोंगरावरच घरं पार्क, कारण की ते चढ लगेच कळतं तुम्हाला खाली उतरताना वर उतरताना. हे बघा, हे छोट्या मुलांचं पार्क आहे. ते फारसं काही नाही आहे. फुलं बघा, हनी बीज पण खूप दिसलं मला इथलं. मी हनी ट्राय केलं, खूप प्युअर हनी आहे. तुम्हीही एक ट्रिपसाठी नक्की या आयर्लंड फिरायला. छोट्या मुलांसाठी आहे. आणि इकडे माझे बाबा आहेत आणि रावी हाय कर, इथे व्हिडिओमध्ये हाय कर. आणि माझी छोटी बहीण आहे. आता ह्या पार्कला मी खूप दिवस झाले येतोय सलग. तर आता मी असं मस्त आहे हा पार्क. आम्ही खरं तर छोट्या पार्कचा आम्हाला माहीतच नव्हता. आम्ही पहिले मोठ्या पार्कला येत होतो, तर पहिल्यांदा आलो छोट्या पार्कला. श्रावीला छान वाटतं खेळायला, हे असं खेळते ती रोज. तर आता खूप मज्जा झालेली आहे. तर आता बघू, आता मी थोड्या वेळानंतर त्या स्लाईडच्या पार्कला जाणार आहोत. तर तिथं पण मी तुम्हाला दाखवील ते पार्क कसं आहे, मस्त आहे तो पण. आणि ॲक्च्युली हे तर ते साईडचे पार्क आहेत. मेन जो तुली पार्क ज्याला म्हणतात ते एकदम त्या साईडला आहे आणि ते मध्ये आहे. तिथं फारसं काही खेळायला नाही आहे. ते असं फुल ट्रॅक आहे आणि त्याच्यावर तुम्हाला पळायला असतं. तिथे काही तसं नाही आहे, पण मी जातो तिथं कधी कधी वॉकिंगला वगैरे. रनिंग ट्रॅक आहे तिथे आणि इथेच मुलांना खेळायला वगैरे आहे. तर आता छान वाटतं इथे, मस्त. आज वातावरण फार मस्त आहे. बीचलाही इथून खूप जवळ आहेत सगळे बीच, मस्त आहेत. 20 मिनटावरच आहेत आमच्या इथून. आम्ही गेलेलो आहोत 2-3दा. सॅटर्डे संडेला जातो आम्ही इथून. मी आता आयर्लंडच्या डब्लिन सिटीमध्ये राहते आणि डब्लिनच्या एरिया जर तुम्ही म्हणाल तर डब्लिनचं चेरीवूड म्हणून एरिया आहे, मी तिथे राहते. आणि फार मस्त वेदर, खूप छान आहे. फक्त विंटर्स थोडेसे हे असतात. आम्ही ॲक्च्युली ते एज्युकेशनसाठी शिफ्ट झालेलो. तर अजून तरी शाळा पण चालू नाही झाली, ऑगस्टमध्ये आहे शाळा, वेळ आहे अजून. बघू अजून, तर ठीक आहे. इथून हा व्ह्यू खूप मस्त होतो आहे वरचा, किती मस्त आहे इथे झाड. आता सनसेट होईलच थोड्या वेळात. इथे क्लीनलीनेस ही फार आहे, खूप फॉलो करतात लोक क्लीनलीनेस आणि खूप मेंटेन ठेवलेलं आहे. गार्डन वगैरे काहीच घाण काही नाही आहे. प्रॉपर डस्टबिन्स ठेवलेले आहेत कचरा टाकायला प्लेस टू प्लेस. चांगलं आहे सगळं, मस्त आहे. आता विंटर्सची वेट करतो आहे आम्ही. विंटर्सवरूनच कळेल की आम्हाला इथे सेटल व्हायचं आहे का नाही, नाहीतर आम्ही परत पुणेला वापस. बघू आता कसं होत आहे सगळं, शांत राहायला पाहिजे. आता श्रावी बघा कसं मस्त सापलं. 1, 2, 3. व्हेरी गुड.